हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. सार्वजनिक जीवन. या सर्व निरूपणाच्या आधारे लाओत्सेने जो प्रश्न उपस्थित केला आहे त्याचे उत्तर शोधणे आता शक्य आहे. लाओत्सेचा प्रश्न सार्वजनिक जीवनासाठी आहे. जीवन हे जीवन असते. ते खाजगी किंवा सार्वजनिक असे प्रत्यक्षात नसते. जेथे या सीमारेषा असतात तेथे दोन्हीही प्रकारचे जीवन अयशस्वी होते, कारण मग त्याला व्यवहाराचे स्वरूप येते. लाओत्से प्रश्न विचारतो की जनतेवर प्रेम करताना आणि राज्य चालवताना हे तो कोणताही उद्देश न बाळगता करू शकत नाही का? त्याचे उत्तर असे की हे तो निश्चितच करू शकतो, कारण जेव्हा जीवनाला कोणताही विशिष्ट उद्देश नसतो तेव्हा प्रेम कशासाठी करायचे हा प्रश्नच निर्माण होत नाही. प्रेम करणे हेच पुरेसे असते. त्यासाठी उद्देश असण्याचे कारण नसते. रस्त्यात कोणी घसरून पडला तर त्याला वर उठायला आधार देताना असा विचार करायचे कारण नाही की मी याच्यावर प्रेम करतो का. ज्याला फक्त त्याच्या प्रेमालाच आधार द्यायचा आहे त्याने त्याच्या घरी थांबावे. त्याने सार्वजनिक जीवनात प्रवेशच करू नये. येथे सर्वाभूती परमेश्वर आहे तो ओळखता आला पाहिजे. ज्याच्या हृदयात जनता जनार्दन म्हणजे काय ही संकल्पना रुजली आहे त्यानेच जनतेवर प्रेम करायला पाऊल उचलावे. परंतु ज्याला वैयक्तिक प्रेम सार्वजनिक म्हणून व्यक्त करायचे असते त्याचा त्यात स्वार्थ असतो. तो रस्त्यात कोणी पडला तर आधार देतो आणि त्याची सार्वजनिक प्रसिद्धी करवून आणतो. तेथे प्रेम नसते. तेथे अभिमान असतो, अहंकार असतो की मी मदत केली. हे प्रेम नव्हे. सार्वजनिक संस्था अभिमानातून आणि अहंकारातून चालत नाहीत, त्या प्रेमातून चालतात. अहंकारामुळे वैयक्तिक स्वार्थासाठी सार्वजनिक संस्थांचा बळी दिला जातो. परंतु जेथे सार्वजनिक संस्था प्रेमातून चालतात तेथे वैयक्तिक स्वार्थाला जागा नसते. अशाच संस्था जनतेचे भले करतात. ज्याला राज्य चालवायचे आहे त्याला कोणताही उद्देश असून चालत नाही. राज्य चालवणे हेच पुरेसे आहे. त्यासाठी आणखी निराळा उद्देश असण्याचे कारण नाही. तसे असेल तर ते राज्य चालवणे असू शकत नाही. ते खाजगी संस्था चालवण्यासारखे होते. राज्य चालवणे हे राज्य चालवण्यासाठीच चालवायचे असते. तेथे घरचे खाऊन भाकऱ्या मात्र सार्वजनिक भाजाव्या लागतात. तेथे खाजगी जीवनावर तुळशीपत्र ठेवावे लागते. तरच निस्वार्थीपणे राज्यकारभार होऊ शकतो. हजारो वर्षापूर्वी लाओत्सेने जो प्रश्न विचारला आहे तो आजही उत्तराच्या अंमलबजावणीविना तसाच भिजत पडलेला आहे. संपूर्ण जग स्वार्थी झालेले आहे. राज्य खाजगी स्वार्थासाठीच चालवले जाते. जगातील बहुतांशी देश भ्रष्टाचाराने पोखरलेले आहेत. कोणाचा क्रमांक खाली वर इतकाच भेद आहे. जे भ्रष्टाचारी आहेत तेच भ्रष्टाचार नष्ट करायला पुढाकार घेत आहेत. हा दैवदुर्विलास भयावह आहे, ज्याचा त्याने योग्य तो विचार करावा.